आजच्या दिवसभरातील महत्त्वाची बातमी आहे दिल्लीतून एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली आहे। राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला। राधाकृष्णन यांना 452 मतं पडली तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली। एकूण 728 खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केलं। मात्र यामुळे इंडिया आघाडीची 15 मतं फुटल्याचं समोर आलंय असा दावा भाजपने देखील केलाय। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। बघा सीपी राधाकृष्णन यांची ओळख पाहूया आपण। 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। वयाच्या 16व्या वर्षापासून जनसंघ आणि RSS मध्ये ते सक्रिय आहेत। बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयात त्यांनी पदवी मिळवलेली आहे। 1998 मध्ये कोयंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर ते निवडून गेले। 2004 ते 2007 या कालावधीत भाजप तामिळनाडूचे ते प्रदेशाध्यक्ष होते। 2023 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।